बारामतीतील कृषी प्रदर्शनासाठी पवार फॅमिली एकत्र. खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाच मंचावर शेजारी. अजित पवार आणि शरद पवारांमध्ये मात्र अंतर. बारामती कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभावेळी अजित पवारांच्या सत्कारासाठी रोबोटनं बुके आणला. यावेळी रोबोटला पाहून अजित पवार खळखळून हसले. मंत्री पंकजा मुंडेंकडून अजित पवारांचं तोंड भरून कौतुक. अजितदादांकडून खूप काही शिकण्यासारखं, पंकजा मुंडेंचं वक्तव्य. मंत्री धनंजय मुंडे परळीत दाखल. परळी वैजनाथ मंदिरात केली पूजा. यावेळी कार्यकर्ते आणि नागरिकांची घेतली भेट. बीड प्रकरणात फडणवीसांना आणखी कठोर वागता आलं असतं. अजित पवारांनी मुंडेंना मंत्रिमंडळातून बरखास्त करायला हवं होतं. बीडमध्ये अतिक अहमदपेक्षा भयंकर लोक धिंगाणा घालतायत. सामनातून हल्ला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषदेतील आमदारांचं अपात्रता प्रकरणी पुढील सुनावणी 2 महिन्यांनी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लुटला इमर्जन्सी. चित्रपट पाहण्याचा आनंद. यावेळेला अभिनेत्री कंगना रनौतचीही उपस्थिती. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याच्या अफवा. सोशल मीडियावर अज्ञात व्यक्तीचे फोटो कृष्णा आंधळे असल्याच्या गैरसमजानं व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली. दिवंगत संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आणि मनोज जरांगेंची भेट. अंतरवाली सराटीत दोघांमध्ये सुमारे 1.5 तास बंद दाराआड चर्चा. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेची लातूरच्या कारागृहात रवानगी. सुरक्षेच्या कारणास्तव लातूर कारागृहात हलवण्याची विष्णू चाटेची मागणी कोर्टाकडून मान्य. वाल्मिक कराड एसआयटीच्या ताब्यात. बीड शहर पोलीस स्टेशन बाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. लिलावाच्या भीतीनं पिंपरी चिंचवडमधील अलिशान फ्लॅटचा 4 वर्षांचा कर वाल्मिक कराडच्या कुटुंबियांनी भरला. बीड घटनेसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली. खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी सर्वपक्षीय लोकांची मागणी असल्याचं सुळेंचं वक्तव्य. मालेगावातील एमआयएमच्या माजी नगरसेवकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. राजकीय फायद्यासाठी स्वतःवर गोळीबार झाल्याचा बनाव केल्यानं कारवाई. नवी मुंबईत कोळपे कॉन्सर्टचं आयोजन. 18 ते 21 जानेवारी दरम्यान होणाऱ्या कार्यक्रमाला अनेक दिग्गज लावणार हजेरी. स्लीपर कोचेस असलेल्या वंदे भारतची चाचणी यशस्वी. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान झाली चाचणी. ओला उबरप्रमाणे मुंबई पुण्यासह राज्यभरात आता बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार. पुढील 2 महिन्यात परिवहन विभागाकडून अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता. अपघात रोखण्यासाठी एसटीकडून चालक आणि वाहकांची अल्को टेस्ट यंत्राद्वारे तपासणी होणार. राज्य परिवहन विभागाकडून विशेष पथक तैनात. देशात 632 लाख हेक्टरवर रब्बी पिकांच्या पेरण्या. पाण्याची चांगली उपलब्धता आणि यंदा देशात अपेक्षित थंडीही पडल्यानं उच्चांकी गहू उत्पादन होण्याचा अंदाज. धारावी पुनर्विकास प्रकल्प राबवण्यास मालाड पश्चिमेतील आक्सा आणि बाजूच्या गावातील नागरिकांचा विरोध कायम. अमृतोनी ऑर्थोप्लसची क्लिनिकल चाचणी यशस्वी. संधिवातानं त्रस्त असलेल्या नागरिकांना मिळणार मोठा दिलासा. मुंबईमधील दुर्गादेवी मनपा मराठी शाळा अचानक बंद करण्याची नोटीस. शाळेत 260 विद्यार्थी बालवाडी ते 8वी पर्यंतचं शिक्षण घेत आहेत. नागपुरात पारधी समाजाच्या विद्यार्थिनींवर शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ. 2-2 वर्ष महसूल प्रशासन अर्ज करूनही जात प्रमाणपत्र देत नसल्यानं ही वेळ आल्याची माहिती. उल्हासनगर हिल लाईन पोलीस स्टेशनमधील गोळीबार प्रकरणी आरोपीला 11 महिन्यानंतर कल्याण क्राईम ब्रांच शिर्डीमधून केली अटक. नागेश बडेराव असं आरोपीचं नाव. पुण्याच्या चाकण शिक्रापूर रस्त्यावर भरधाव मालवाहू कंटेनरची 10 ते 15 गाड्यांना धडक. कंटेनर चालकानं पोलीस वाहनांसह 3 महिलांना उडवलं. नगर मनमाड महामार्गावर येवला तालुक्यातील कासारखेडा शिवारात पेट्रोल टँकर आणि ट्रेलरची समोरासमोर धडक. अपघातात ट्रेलर चालक गंभीर जखमी. कोल्हापुरात 4 तरुणांचा दहशत माजवतानाचा व्हिडिओ समोर. मध्यधुंद तरुणांनी चालत्या केएमटी बसवर केली दगडफेक. सांगलीतील विटाजवळ एका हॉटेल व्यावसायिकाची हत्या. जुन्या वादातून हत्या झाल्याची माहिती. त्र्यंबकेश्वर देवस्थानात रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हाईस चेअरमन मनोज मोदी यांनी केलं 1.25 किलोचं सोनं दान. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यातील आरवलीत साकारलं छत्रपती संभाजीराजेंचं वाळूशिल्प. वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी छत्रपती संभाजीराजेंच्या राज्याभिषेक दिनानिमित्त साकारलं वाळूशिल्प. हिंगोलीच्या
संत सारंग स्वामी महाराजांची यात्रा 22 प्रकारच्या भाज्या एकत्र करून महाप्रसादाची 200 वर्षांची परंपरा कायम. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सांगलीत श्रीराम कथा आणि नामसंकीर्तन सोहळा 22 जानेवारीला मुख्यमंत्री फडणवीस सोहळ्याला राहणार उपस्थित. भायखळ्यातील राणीच्या बागेत पुन्हा सिंहगर्जना होणार. मुंबई महापालिका गुजरातच्या जुनागड प्राणी संग्रहालयातून सिंहाची नर आणि मादी जोडी आणणार. गोंदियाच्या भानपूर कोहोका जंगलात संसर्गजन्य आजारानं वाघाचा मृत्यू, वनविभागाचा प्राथमिक अंदाज. भंडाऱ्यात रात्रीच्या वेळी प्रवास करताना काही तरुणांना वाघाचं दर्शन, वाघ रस्ता ओलांडून झुडपात जात असल्याचा तरुणांनी व्हिडिओ काढला. धाराशिवच्या एडशी अभयारण्यातील ट्रॅप कॅमेऱ्यात वाघ चित्रित, ताडोबातून आलेल्या रॅपिड रेस्क्यू टीमसह 45 जणांच्या पथकाकडून वाघाचा शोध सुरू. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्र सरकारची मंजुरी. आयोगाच्या शिफारसी 2026 पासून लागू केल्या जातील. यंदाच्या वर्षी कर्मचाऱ्यांना 9.4% वेतनवाढ दिली जाण्याचा मनुष्यबळ सल्लागार संस्थेच्या सर्वेक्षणात अंदाज. देशात 37% कंपन्या भरती करणार, तर 75% कंपन्या गेल्या 5 वर्षातील कामगिरीनुसार वेतनवाढ देणार. कुंभमेळ्यात आतापर्यंत 7 कोटी भाविकांचं स्नान. चोख सुरक्षा व्यवस्था आणि नियोजनात भाविक साधू संतांनी केलं स्नान. आंध्र प्रदेशमध्ये 1 किंवा 2 मुलं असणाऱ्यांना निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्याचा विचार. महापालिका आणि पंचायत समितीसाठी हा निर्णय लागू केला जाणार. इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा. स्पॅडेक्सचं अवकाशातील डॉकिंग यशस्वी. अंतराळ डॉकिंगमध्ये यशस्वी होणारा भारत 4था देश. पंतप्रधान मोदींनी केलं इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन. स्पॅडेक्सचं यशस्वी डॉकिंग ही आगामी काळातील भारताच्या अंतराळ मोहिमांसाठीची महत्त्वाची पायरी असल्याची पंतप्रधानांची पोस्ट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.